आम्ही बोलवल्यानंतर जे एकमताने येईल त्याला सर्वांनी समोर जाण्याचा प्रयत्न करू, पण चर्चेला बोलवण्याच्या ऐवजी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त करताय त्यापेक्षा मागे जशी चर्चा झाली होती आंदोलनाच्या वेळेला तशा प्रकारची चर्चा करणं गरजेचं आहे. अरे सरकार प्रतिनिधी म्हणतायत की सत्ताधारी म्हणतायत की तुम्ही ओबीसीतून द्या असं म्हणा, तुम्ही विरोधी ते देणार आहेत का? तुम्ही काय म्हणालो? मी ओबीसीचा कोटा वाढवून आरक्षण देऊ शकतो असं माझं मत आहे. ते टिकायचं असेल तर केंद्राने ताबडतोब तसा कायदा केला पाहिजे. प्रक्रियेसाठी वेळ लागणार असं तुम्ही म्हणता. याचं आश्वासन सरकारने देऊन द्याला. सरकार काय म्हणताय की ओबीसीतून मला घटनेच्या दुरुस्तीमधून देता येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की घटना दुरुस्ती करा आणि ओबीसीतून देण्याचा निर्णय घ्या. हा निर्णय घ्यायचा असेल वेळ लागला तरी सरकारने जर जाहीर केला आम्ही याच्यातून देतो हा विषय संपेल ना. पण मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की आता इथून मागे हटणार नाही.